नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. बातमीपत्रात तुमचं स्वागत आणि दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे महाफास्ट 100 मधनं. विरोधक करत असलेल्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीत काही अर्थ नाही. परमबीरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्यामुळे देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. वाझे देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याची शरद पवारांनी माहिती दिली आहे. 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी कोरोना झाल्यामुळे अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असून 15 ते 27 फेब्रुवारी देशमुख क्वारंटाईन असल्याचं सांगत शरद पवारांनी परमबीर सिंग यांच्या पत्रावर स्पष्टीकरण दिलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते असा दावा केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढलाय. देशमुख क्वारंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सुरक्षा रक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत गृहमंत्र्यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. तसंच या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी या याचिकेत केली आहे. परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. माझी बदली घटनेच्या 14 आणि 21चं उल्लंघन आहे. तसंच आयुक्तांचा कालावधी 2 वर्षांचा असतो, पण माझी बदली अगोदरच करण्यात आली असल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप करणारे गृहरक्षक दलाचे नवनिर्वाचित प्रमुख परमबीर सिंग अखेर समोर आले. त्यांनी आज होमगार्डच्या मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. परमबीर सिंग यांच्या विश्वसनीय सूत्रांनी खळबळजनक दावा केलाय. कोणाच्याही सांगण्यावरून पत्र लिहिलं नसून दिल्लीत कधी गेलो नाही, तर एनआयए कडून मला कोणताही समन्स नाही अशी माहिती परमबीर यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी मैदानात उतरलेत. राज्यातल्या गोंधळावर पवार दिल्लीतून पत्रकार परिषद घेत असल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांच्या आरोपांचं पवारांकडून खंडन करण्यात आलंय. लोकसभेत सेना भाजप खासदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. अंबानींच्या घरासमोर मिळालेली स्फोटक कार, मनसुख हिरेन हत्या, वाझेंचा सहभाग, परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब या सर्व प्रकरणाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. यावेळी शिवसेना आणि भाजप खासदार आमने-सामने उभे ठाकले. परमबीर सिंग यांच्या पत्रावरून खासदार नवनीत राणा लोकसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या. यावेळी खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा धक्कादायक आरोप नवनीत राणांनी केला. तसंच सचिन वाझेंची पुनर्नियुक्ती का केली असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील सरकारचं खंडणी प्रकरण आहे, त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं सांगत भाजप खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्ष चुकीचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं राऊत म्हणाले. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, किंबहुना राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घातल्यामुळे केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. परमबीर यांच्या खांद्यावरून बंदूक ठेवून भाजप आरोप करतंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच देशमुखांवर आरोप प्रत्यारोप होतच राहणार, त्याचा सरकारवर काहीच परिणाम होणार नसल्याचं देखील पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले. मनसुख प्रकरणात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची एंट्री झाली आहे. त्यांनी आज आणि काल एटीएस कार्यालयात हजेरी लावली असून एटीएस टीम सोबत आता दया नायक मनसुख प्रकरणाचा तपास करतायत. परमबीर सिंग पत्राप्रकरणी मनोज कोटक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांच्याकडे असं कोणतं गुपित आहे? 24 तासात शरद पवारांनी भूमिका का बदलली असा सवाल मनोज कोटक यांनी शरद पवारांना केलाय. शरद पवार यांनी अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय. अनिल देशमुखांनी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. पवार साहेबांची ही राजकारणातली महाचूक आहे असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. चौकशी होऊ द्या, घाबरता कशाला, असंही मुनगंटीवार म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी पवारांना केलेल्या सवालाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय. 15 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडताना अनेक पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे रुग्णालयाच्या आवारातच पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यानंतर होम क्वारंटाईन झालो अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. लेटर बॉम्ब प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांचं पत्र हे राजकीय षडयंत्राचा भाग असून तुर्तास देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। दरम्यान या प्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी दखल घेतली असून परमबीर सिंग यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून पत्र लिहिल्याचा आरोप थोरातांनी केलाय। परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अनिल देशमुखांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय। दरम्यान राठोडांचा जर राजीनामा घेतला मग देशमुखांचा राजीनामा का नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी सरकारला केलाय। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस निरीक्षक अनूप डांगेंना त्रास दिला असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय। परमबीर सिंग केंद्र सरकारचा बोलका पोपट असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। तसंच नैतिकतेच्या आधारावर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे असंही ते म्हणाले। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायला काही कारण संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिली आहेत। सध्या असं कोणतंही कारण नाही अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। लोकशाहीत कोणी काही मागणी करावी याला बंधन नाहीत असंही ते म्हणाले। भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कांदिवली पूर्वेच्या समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। खंडणी मागितल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं त्यांनी तक्रारीत म्हटलंय। परमबीर सिंग पत्र प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दिल्लीतील काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी केली आहे। पण याच प्रकरणी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका वेगळी असल्याचं दिसून येते। परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। परमबीर यांच्या आरोपांचं गांभीर्य समजून ईडी स्वतःहून तपास करण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरू असलेली काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक 1.5 तासांनंतर संपली आहे। या बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे 2 प्रमुख नेते उपस्थित होते। परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत। हायकमांडनं राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितलाय। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी HK पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना या संदर्भात निर्देश दिले। दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तब्बल 2.5 तास चर्चा झाली। या बैठकीला जयंत पाटील आणि अजित पवार उपस्थित होते, तर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचं जयंत पाटील यांनी बैठकीनंतर सांगितलंय। सरकारनं आता या प्रकरणी अधिक लक्ष केंद्रित केलंय। विरोधकांचे आरोप हे या प्रकरणापासून लक्ष विचलित करणारे आहेत। तसंच या मुद्द्यांवर येत्या 2 दिवसात म्हणजे उद्या आणि परवा शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली जाईल अशी माहिती देखील जयंत पाटील यांनी दिली आहे। महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय। तसंच परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले, परमबीर यांचा काय संवाद झाला याची आमच्याकडे सर्व माहिती असल्याचा दावा मलिक यांनी केलाय। परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीबाबत ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे। राज्यपालांनी राज्यातील घडामोडींचा अहवाल त्वरित राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। तसंच या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा CBI मार्फत चौकशी होणं अत्यावश्यक असल्याचंही ते म्हणाले। प्रकाश आंबेडकर यांच्या साथीनं वंचितच्या एका शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे। सचिन वाझे यांच्या पूर्ण स्टेटमेंट समोर आणण्याची विनंती राज्यपालांना केली आहे। याबाबतचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी जुलिओ रिबेरो यांनी केली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं। पण निवृत्त पोलीस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात स्वारस्य नसल्याचं म्हटलंय। मनसुख हिरेन तपास प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ATS प्रमुख जगजीत सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांची भेट घेतली आहे। तसंच मनसुख प्रकरणाचा तपास NIA कडे वर्ग होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक देखील होणार आहे। मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या विनायक शिंदेला घेऊन ATSनं रेती बंदर परिसरात क्राईम सीनचं रिक्रिएशन केलंय। दरम्यान ATSनं विनायक शिंदेच्या घरीही झाडाझडती घेतली आहे।
मनसुख हिरेन यांच्या हत्याकटात 11 जण सहभागी होते, तर प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी 4 ते 5 जण उपस्थित होते, अशी माहिती एटीएस मधील सूत्रांनी दिली आहे। आरोपी विनायक शिंदेच्या उपस्थितीत हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकण्यात आला। या सर्व कटाचा सूत्रधार सचिन वाझे असल्याचे ठोस पुरावे एटीएसला मिळाले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे असून फेब्रुवारीत अनिल देशमुख नागपुरात होते, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निकटवर्तीयांनी केलाय। तसंच अनिल देशमुखांना संजय पाटील भेटल्याचा आरोप खोटा असल्याचं त्यांनी म्हटलंय। मनसुख हिरेन प्रकरणी एनआयएनं महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे, तर एटीएसकडील हिरेन प्रकरणाच्या तपासाशी संबंधित सर्व डिटेल्स 24 तासात हस्तांतरित करण्यासाठी हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। नगराळेंनी मुंबईत राजभवनामध्ये भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीत दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे। 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली असून कंगना राणावतला मणिकर्णिका या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील रोषणाईवरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यावर टीका करत फेसबुकवर व्हिडिओ शेअर केलाय। या कामासाठी जनतेचा पैसा कशाला खर्च करता, त्यापेक्षा दर महिन्याला मिळणाऱ्या कनेक्शनमधनं खर्च करा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय। पटेल फाउंडेशनचे शाहिद पटेल यांनी सेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी भवन इथे जाहीर प्रवेश केलाय। आगामी बीड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी म्हणून लढवणार असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला जादा दर देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। महावितरणच्या वीज तोडणी कारवाईच्या विरोधात प्रहारनं आंदोलन केलंय। यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना महावितरणच्या कार्यालयात जाण्यापासून रोखलं। वीज तोडणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याचा इशारा प्रहारनं दिला। औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारली आहे। शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात बँकेवर शिवसेनेचा विजय झालाय। शिवसेनेच्या पॅनलला काँग्रेसनं जोरदार विरोध केला होता। गेल्या वर्षी संथ गतीनं आलेल्या कोरोनानं महिन्याभरातच देशात हाहाकार उडवला होता। वाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या कोरोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली होती। त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झालंय। पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं। देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 46,951 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। 7 नोव्हेंबर नंतरची ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे। यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 1,16,46,081 इतकी झाली आहे। आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे। विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याबाबत मुंबई महापालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे। कोरोना लसीच्या 2 मात्रा घेतलेल्या ब्रिटन, युरोप आणि दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मध्य पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून वगळण्यात आलंय। बाहेरच्या राज्यातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट आजपासून सुरू करण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल स्थानकाबाहेर पोलीस बंदोबस्तात कोरोना चाचणी करण्यात येणार असून प्रामुख्याने दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार इथनं येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाची करडी नजर असेल।